आपल्याला कळायला हवं की गुडघेदुखी काय असते, कोणत्या पेशंटमध्ये काय ट्रीटमेंट करायला पाहिजे. सगळ्याच पेशंटना डॉक्टरांकडे जायची गरज नाही आहे. ज्या पेशंटना डॉक्टरांकडे जायची गरज त्यांना आपण काय करू शकतो, आपण वजन कमी करणे, बाकी गोष्टी पण याच्यावर बोलणार आहोत. ठीक आहे. आपण बघा, हे पुष्कळ प्रकारचे आर्थरायटिस असतात. त्यामधलं जो पहिलं आर्थरायटिस आहे त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो. ऑस्टिओ आर्थरायटिस वयामानाने होणारे आजार, म्हणजे वयामानाने गुडघ्याची झीज होते त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. बाकी रुमॅटॉइड आर्थरायटिस, रुमॅटॉइड म्हणजे वात, संधिवात. ठीक आहे. हे आपण अनुवांशिक पण असू शकतो काही पेशंटमध्ये, आणि काय म्हणजे डिनोव्हो पण असू शकतो. ठीक आहे. दुसरं आहे पोस्ट ट्रॉमॅटिक, म्हणजे काही गुडघ्याला काही इजा झाली, मार लागला किंवा काही ऍक्सिडेंटमुळे गुडघे खराब होतात, तशा पेशंटना पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणतो. सोरियाटिक आर्थरायटिस असतो, ल्युपस आणि गाऊट. ठीक आहे. हे पण आर्थरायटिसचे प्रकार आहेत. पहिले जे दोन आहेत, ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये 90% पेशंट जे येतात गुडघेदुखींचे ते यांना ऑस्टिओ आर्थरायटिस. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयामानाने गुडघे खराब होणे. ठीक आहे. आता ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय? ठीक आहे. व्हॉट इज ऑस्टिओ? दिस इज लाईक, आपण कसं जाणार आहे या प्रेझेंटेशनमध्ये याच्याबद्दल थोडंसं आपण त्याला मेजर, आपण व्हॉट इज ऑस्टिओ आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस कुणाला होणार, आणि आपण गुडघे त्या ऑस्टिओ आर्थरायटिसबाबत काय करू शकतो जेणेकरून आपल्याला नंतर जाऊन त्रास नको व्हायला. ठीक आहे. आता पुष्कळ प्रकारचे ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, 100हून जास्त प्रकारचे ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. ठीक आहे. पण हे डिजनरेशन, डी म्हणजे विअर अँड टिअर ऑफ द नी जॉईंट असतात. त्यामध्ये सगळ्याच पेशंटना जसं वय वाढत जाणार, जसे केस पांढरे होतात, रिंकल्स येतात चेहऱ्यावर, त्याचप्रमाणे गुडघ्याचे पण झीज होते, त्यांना आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो. हिपला होऊ शकतो, गुडघ्यांना होऊ शकतो, खोब्याच्या हाडाला होऊ शकतो, आणि स्पाईनमध्ये हे आर्थरायटिस होतात. ठीक आहे. आपण बघितलं इंडियामध्ये खूप कॉमन आहे ऑस्टिओ आर्थरायटिस. ठीक आहे. आणि यामधला जो प्रिव्हिलन्स म्हणतो, म्हणजे आपण पेशंट बघतो तो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी आपण 1000 पेशंटमध्ये 3% फिमेल्स आणि ऑलमोस्ट 2% मेल, त्यामध्ये गुडघेदुखीचा आजार आपल्याला पाहायला भेटतो. फिमेल्समध्ये जास्त कॉमन आहे. ठीक आहे. बेबी बिकॉज ऑफ द ऑस्टिओपोरोसिस किंवा द लाईफस्टाईल. ठीक आहे. तर फिमेल्समध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस जास्त कॉमन आहे. इव्हन त्यामध्ये त्यांना ऑपरेशन पण ज्या पेशंट्समध्ये लागतो, आपण बघितलं 100 पेशंटचे नी रिप्लेसमेंट केले, त्यामधले 90 जे पेशंट असतात ते फिमेल्स असतात, म्हणजे इट इज मोर कॉमन इन फिमेल. आपण त्याचं काय कारण असू शकतो ते आपण बघितलं, जितके पण स्टडीज आहेत त्याप्रमाणे आपण बघितलं तर स्क्वॅटिंग म्हणजे जमिनीवर बसणे, इंडियन टॉयलेट स्टाईल आपण जे वापरतो, जिना चढणं उतरणं. ठीक आहे. ओबेसिटी, वजन जास्त असणं. ठीक आहे. आणि कॉम्प्लिक म्हणजे त्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे, थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे, अशा ज्या पेशंटमध्ये त्यामध्ये या प्रकारला जास्त होतं. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण विसरतो म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. इफ यू सी मोस्ट ऑफ द पीपल जे आपण जसे बँकेमध्ये करणारे लोक, इव्हन डेस्क जॉब, व्हाईट कॉलर जॉब, या सगळ्या पेशंटमध्ये मोस्ट ऑफ द पेशंट्स आर सिटिंग, दे डू देअर वर्क सिटिंग, त्यामध्ये काहीच हालचाल, ऑफिसला जातात परत येतात. तर त्या पेशंट्समध्ये यांना जास्त कॉमनली बघतो. आपण काय सिम्पटम, म्हणजे कोणत्या पेशंटला आता आपण वी हॅव टू थिंक की हां हे पेशंट किंवा मला आता काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. सगळ्यात पहिले काय असतो ना, पेन कसा असणार. हा पेन म्हणजे सुरुवातीला असं नाही की 24 तास राहणार. सुरुवातीला कसं राहणार, तुम्ही बसलेले आहात, अर्धा तास पाऊण तास बसलेले आहात, उभे राहून चालायला सुरुवात केली तर पहिले 2-3 पाऊल टाकताना तुम्हाला दुखायला सुरुवात होईल. ठीक आहे. हे सगळ्यात पहिले सिम्पटम्स आहेत त्यांचे. दुसरं असतो संधिवातामध्ये, आपण म्हटलं सकाळी उठल्यानंतर गुडघे, हात, कंबर दुखायला सुरुवात होणार. ठीक आहे. थंडीमध्ये जास्त होणार. ठीक आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. गुडघ्याच्या बाजूला स्वेलिंग राहणे. ठीक आहे. सूज राहणे. ठीक आहे. कधी कधी रात्री आपण उठतो, काही वॉशरूमला जायला उठलो तेव्हा एकदम गुडघ्यात दुखायला सुरुवात होते. हे सगळ्या गोष्टी ऑस्टिओ आर्थरायटिसचे सगळ्यात सुरुवातली जे सिम्पटम आहेत ते आहेत. गुडघेदुखीमध्ये दुसरं पण असं राहणार की मुवमेंट्स कमी होणार, तुम्हाला खाली बसायला त्रास होणार, जिना चढताना त्रास होणार, तुम्हाला बाकर कुठे चढायचं असलं आणि उंच असलं तर ते करायला अवघड होणार. हे सगळ्यात सुरुवातली सिम्पटम. आणि थोडं काही पेशंट थोडंसं वाढत जाईल, त्याप्रमाणे लंगडत चालतात पेशंट खूप सारे. ठीक आहे. नॉर्मली आपण डॉक्टरांकडे गेलं अशा प्रकारमध्ये तर मोस्टली एक्सरे असाच असतो. एकदम सुरुवातीला हा ऑलमोस्ट नॉर्मल जॉईंट आहे, म्हणजे दोन्हीकडे गॅप आहे गुडघ्यामध्ये. नॉर्मली सगळ्यांचा आपण एक्सरे काढले गुडघ्यांचे, नॉर्मल पेशंट्समध्ये दोन्ही बाजूला गॅप असते आणि ती ऑलमोस्ट सारखी असते, बॅलन्स असते ती. ठीक आहे. पण जसे जसे आर्थरायटिस वाढत जातो, गुडघ्यांचा आणखी घासायला सुरुवात तेव्हा असं होतं, काही पण गॅप राहत नाही. ठीक आहे. तर हे जे आपण ज्याला आपण म्हणू शकतो की द प्रोग्रेस ऑफ नी आर्थरायटिस. ठीक आहे. म्हणजे एकदा सुरू झाले आणि त्याचं कसं, हे थोडं मेडिकली आहे, पण मला ते एकदा आपण समजलं ना की आपल्याला सोपं होईल ट्रीटमेंट काय होणार. ठीक आहे. नॉर्मली ना 35 वर्षाच्या आधी आपण बघितलं सगळ्यांचे गुडघे असे असतात. ठीक आहे. त्यांचा चांगला कार्टलेज असते, व्हाईट पार्ट असतो, थिक व्हाईट पार्ट
असं असतं सगळ्यांना, म्हणजे गुडघ्यांचा वरचं एक कव्हर राहतो आणि त्या कव्हरला आपण कार्टिलेज म्हणतो. ठीक आहे, कार्टिलेज कव्हर सारखं असतो, जेणेकरून ह्या गुडघ्यांचा हाड जो आहे त्या तिथे काहीच प्रेशर येत नाही. जशी वय वाढत जाते ना, हा कार्टिलेज थिन होत जातो, पातळ होत जातो, त्याची जे स्ट्रेंथ आहे ते पण कमी कमी होत जाते. आणि हळूहळू आपण बघितलं तर हे त्याचे स्टेप आहे. 1 हे नॉर्मल, 1 2 3, आणि हळूहळू ते इतके घासतात की कार्टिलेज पूर्ण नाहीसा होतो. एकदा तो या स्टेजमध्ये आला की एकदम सुरुवातीला दुखायला सुरुवात होते, म्हणजे आपण बसून उभे राहिला की दुखायला या स्टेजमध्ये सुरुवात होते. या स्टेजमध्ये येताना आपण अर्धा तास पण चालू शकत नाही. या स्टेजमध्ये आपण ऑलमोस्ट असं करून चालायला सुरुवात होतो. ठीक आहे, गुडघा आतून एक्झॅक्टली असा दिसतो. हा पांढरा जो पार्ट आहे दॅट इज अ नॉर्मल पार्ट. हे रेड जो पार्ट ते कार्टिलेज पूर्णपणे नाहीसं झालं, दिस इज ऑस्टिओआर्थरायटिस. ठीक आहे, तर हे प्रोग्रेशन आहे. आपण जसं म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 ते असं राहतं. ठीक आहे, आपण नॉर्मल याच्यामध्ये बघितलं, नॉर्मल गुडघे एकदम चांगले, घासत गेले तर या प्रकारे होतं. ठीक आहे, दॅट इज हाऊ यू नीड टू अंडरस्टँड की आपण जसं जसं हळूहळू गुडघे घासायला सुरू असे ते प्रोग्रेशन होतं. आता आपण एकदा समजलं की गुडघेदुखी काय आहे, तर त्याच्यानंतर आपण वी आर गोइंग टू टॉक अबाउट की कोणत्या लोकांना होणार हे कळलं तर आपण काय करू शकतो जेणेकरून ते वाढू नये, आपण त्याच्यावर बोलूया. त्याला आपण म्हणतो रिस्क फॅक्टर्स. रिस्क फॅक्टर म्हणजे कोणाला होणार आहे गुडघ्यांचा प्रॉब्लेम. रिस्क फॅक्टर्स मध्ये 2 आहेत, नॉन मॉडिफायबल, मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबल आपण त्यामध्ये काहीच बदल आणू शकत नाही, एकदा ते आहे तर आहे, त्यामध्ये काहीच फरक नाही. मॉडिफाय मध्ये आपण त्यामध्ये चेंज करतो. नॉन मॉडिफाय मध्ये एज, फिमेल्स मध्ये मोस्टली अबाउट 60, मेल्स मध्ये अबाउट 70. सगळ्यांनाच गुडघ्यांदुखीचा त्रास थोडा राहणारच आहे. ठीक आहे, सगळ्याच पेशंट मध्ये नाही, म्हणजे आपण मध्ये 3% ऑफ द पेशंट. फिमेल्स, सेक्स मध्ये फिमेल्स ना खूप कॉमनली होतो, म्हणजे आपण 100 पेशंट बघितले नी रिप्लेसमेंटचे तर त्यामधले 90% पेशंट विल बी फिमेल्स. ओके, आणि रेस. आता बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल व्हॉट वी हॅव, एशियन पॉप्युलेशन, कारण की आपण सगळे एशियामध्ये आपण आलो, चायनाचे आपण सगळे, जे आपण खाली बसतो. ठीक आहे, जेवताना म्हणा, प्रेयर्सला म्हणा, किंवा लाईफस्टाईल जशी असते आपल्या आधीपासून, त्यामुळे आपल्या इंडियन एशियन पॉप्युलेशनमध्ये नी प्रॉब्लेम जास्त होतात. मॉडिफायबल म्हणजे वेट, म्हणजे आपण जे बदल करू शकतो त्यामध्ये वेट, मसल विकनेस आणि इंजुरी. वजन कमी करणे. ठीक आहे, आपण काही इंजुरी झाली तर त्याला तत्परतेने आपण त्याला रिपेअर करणे, आणि ज्यांना एकदम वीकनेस त्यांना फिजिओथेरपी करणे. तर दॅट आर द 2 फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, आता आपण ट्रीटमेंट कशी करायची. आता बघा, आपण एकदा ते गुडघे घासायला सुरुवात झालं तर आपण त्याला क्युअर नाही करू शकत. म्हणजे केस पांढरे झाले तर आपण त्याला काळे नाही करू शकत, त्याच प्रकारचं आहे ते. तर आपल्याकडे काहीच मेडिकल क्युअर नाही. एकदा गुडघे घासायला सुरुवात झालं तर आपण त्याला क्युअर नाही करू शकत. सर्दी झाली, आपण गोळ्या घेतल्या, बरं झालं. इन्फेक्शन झालं, गोळ्या खाल्ल्या, तसं हे नाही आहे, हे वाढणारच आहे. त्याचं मग काय करायचं, आपण जे प्रोग्रेशन आहे डिझीजचं जसं होत आहे, आपण त्याला काहीच दुर्लक्ष केलं तर 5 वर्षामध्ये नी रिप्लेसमेंट लागणार. ते आपल्याला नाही करायचं. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याला कसं डिले करू शकतो त्याबाबत मी सांगेन तुम्हाला. आता सगळ्यात पहिले आपण जे रिस्क फॅक्टर बघितले. ठीक आहे, वेट जास्त असलं जास्त गुडघ्यावर त्रास होणार, जास्त लवकर घासणार. सगळ्यात पहिले वेट. ज्यांना पण गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय त्या लोकांनी आधी वेट लॉस कडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, सेकंड इज एक्सरसाइज. एक्सरसाइज पण कोणती करायची मी सांगतो नंतर, पण एक्सरसाइज मध्ये वॉकिंग इज ऑल्सो कम्स अंडर एक्सरसाइज. थोडं बहुत वेट ट्रेनिंग ऑल्सो कम्स इन. सायकलिंग पण एक्सरसाइज मध्ये, स्विमिंग, हे सगळे एक्सरसाइजचे प्रकार आहे. आणि काही इंजुरी झाली तर ते ट्रीट करायचे. ठीक आहे, नॉर्मली सिनियर सिटीजन म्हणजे जे आहे वेट इंजुरीचे प्रमाण तितकंच नसतो, खूप कमी पेशंटमध्ये असतो, यंगर पेशंटमध्ये जास्त. आता आपण सगळ्यात पहिले ना महत्वाच्या प्रश्नाकडे गेले की वेट लॉस कसं करायचं, कितपर्यंत करायचं. तर एकदम ड्रास्टिक वेट लॉस नाही करायचं. एकदा वय जास्त झाला, यू आर अबाउट 60, आणि आपण म्हटलं की नाही मी एका मिनिट 3 किलो कमी करायचं, तर जितक्या लवकर कमी करणार तितके ते प्रॉब्लेम पण होणार. ब्लड प्रेशर, डायबिटीजमध्ये फ्लक्च्युएशन राहणार, आणि काही प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त. म्हणजे खूप जास्त वेट लॉसकडे लक्ष देता प्लॅन करायचं की 5% ऑफ बॉडी वेट, जितकं पण असेल 100मध्ये 5 किलो, तितकंच टार्गेट करायचं पहिलं. आणि लूज करताना एका महिन्यामध्ये 1 किलो 1.5 किलो पर्यंत लॉस ठेवायचं. खूप जास्त ड्रास्टिक करायचं नाही, खूप जास्त डाईटमध्ये चेंजेस करायचे नाही. वन्स यू आर लेस देन 50 देन यू कॅन डू एव्हरीथिंग. अबाव 50 यू शुड बी व्हेरी केअरफुल, सगळंच करायचं नाही. त्यामुळे काय पाहिजे, 5 किलो आपण 5% पण केलं, 5 kg वजन कमी केलं, त्याने पण ऑलमोस्ट 30% जे पेन आहे ते त्यानेच कमी होऊन जातो. त्याला मग काही पेन किलर्स लागत नाही. म्हणजे वेट लॉस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. आता लॉस, वेट लॉस करण्यामध्ये डाईटचा पार्ट. डाईटमध्ये काय आहे ना की आपण फक्त वेट लॉस एक्सरसाइज नाही केलं तर कधीच होणार नाही. ठीक आहे, तर 50% इज ऑफ वेट लॉस इज डाईट, 50% इज एक्सरसाइज.
ठीक आहे. आता वेट लॉस नंतर एक्सरसाइजेस, काय काय एक्सरसाइजेस करायचे, ठीक आहे. एक्सरसाइज आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, ठीक आहे. सगळ्यात पहिला असतो मसल स्ट्रेनिंग. मसल स्ट्रेनिंग म्हणजे त्यामध्ये आपण वेट ट्रेनिंग करतोय, ठीक आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे काही डंबल्सने म्हणा किंवा आपल्याच पायाने म्हणा किंवा फ्री वेट्स म्हणा, त्याने आपण एक्सरसाइज करणं. दुसरं जे आहे ते रेंज ऑफ मुवमेंट. आपण जसं गुडघेदुखी गुडघ्याचे आजार वाढत गेला तर मुवमेंट्स कमी होतात गुडघ्यांचे, त्याला आपण रेंज ऑफ मुवमेंट एक्सरसाइज म्हणतो. म्हणजे पाय कसे फोल्ड करायचे, सरळ करायचे, पिक्चर आम्ही दाखवतो तुम्हाला नंतर. आणि एरोबिक एक्सरसाइज इफ पॉसिबल, स्विमिंग, लिटिल बिट ऑफ वॉकिंग, सायकलिंग, याचं कॉम्बिनेशन पण करू शकता तुम्ही. आता एक्सरसाइज किती करायला पाहिजे, ठीक आहे. असं आहे का आपण जितकं जमेल तितकं करायला, असं नाही आहे. आपण जितके पण स्टडीज बघितले, वन्स यू आय एम कन्सिडरिंग एव्हरीबडी अबाउट 60, ओके. 60 इज द बेसलाईन वॉट वी आर टॉकिंग अबाउट. म्हणजे 60च्या खाली आपण म्हणतच वी आर टॉकिंग अबाउट अबाउट 60. आपल्याला ब्लड प्रेशर असू शकतो, डायबिटीज, हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असू शकतो, तर म्हणून आपण एक्सरसाइज असं नाही की जितकं होईल तितकं करायचं. इफ यू आर ट्रेंड, म्हणजे ऑलरेडी तुम्ही 10-15 वर्षापासून रोजच 1 तास चालता, तर ते बंद करू नका, त्याला काहीच नाही. पण प्रत्येक 1 वर्षानंतर हेल्थ चेकअप करून घ्यायचं. जे लोक अजिबात चालत नाही त्या लोकांना कसं करायचं त्यासाठी मी सांगतो. आपण एका आठवड्यामध्ये 6 दिवस आपण समजा आपण एक्सरसाइज करतो, तर एका आठवड्यामध्ये 2.5 तासापर्यंत ठेवायचं. म्हणजे सगळं मिळून एका आठवड्यामध्ये किती एक्सरसाइज करणार, तर 2.5 तासापर्यंत करायचं, ठीक आहे. वॉकिंग यू कॅन ॲड ऑन इट, ठीक आहे. पण एक्सरसाइज जे आहे गुडघ्यांचे एक्सरसाइज म्हणजे आपण प्रत्येक दिवसाला 20 to 30 मिनिटचं जास्त एक्सरसाइज करायची गरज नाही, ठीक आहे. आणि एरोबिक एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग ऑल्सो कम्स इन. तर तुम्हाला वॉक करायचं, तुम्हाला सवय नसेल वॉक करायची, तर लगेच एक दिवस अर्धा तास चालायचं नाही, तर गुडघे आणखी जास्त दुखणार. तर 10-10 मिनिटांनी सुरुवात करायची. 10 मिनिटं चालायचं, 10 मिनिटं बसायचं किंवा 5 मिनिटं बनायचं. हळूहळू स्टॅमिना बिल्डअप करून एका महिन्यानंतर 20 ते 25 मिनिटं करायला पाहिजे. लगेच एकदम चालायला सुरुवात करू नका. आधी कसं असायचं ना की आपण पेशंट आले गुडघेदुखीचे आणि त्यांना गुडघे ऑलरेडी झीज आहे, म्हणजे स्टेज 2 मध्ये आलेले आहे सगळे पेशंट. आपण काय म्हणायचं की एक्सरसाइज करू नका, चालू नका, असं नाही आहे. आता आपण काय म्हणतो, पेशंट त्यांना गुडघेदुखी आपण सुरुवातीला काही दिवसासाठी मेडिसिन्स देतो, पण त्याच्यानंतर काय म्हणतो ना, तुम्ही वॉक करायला सुरुवात करा, व्यायाम करायला सुरुवात करा. तुम्ही चालले की मसल चांगले राहणार, बळकट राहणार. एकदम घरी बसून राहिले दुखलं की ते आणखी खराब होतात लवकर गुडघे. म्हणजे सगळ्याच पेशंट्सना त्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम, त्याने अजिबात बेड रेस्ट घेऊ नका. सुरुवातीला काही मेडिसिन्स घ्या, त्याने पेन कमी होईल, मग फिजिओथेरपी चालू करा आणि हळूहळू ऍक्टिव्ह व्हा. जे पेशंट चालणार त्यांचे गुडघे जास्त दिवस चांगले राहणार, ठीक आहे. ऑन द कॉन्ट्री जे अजिबात चालणार नाही, गुडघे दुखतात, त्यांना 100% नंतर जाऊन ओबेसिटीमुळे, वजन वाढल्यामुळे म्हणा किंवा मसल विकनेसमुळे त्यांना 100% नंतर जाऊन सर्जरी लागू शकते. तर त्या प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे. नाव आपण एकदा एक्सरसाइज मी पिक्चर दाखवतो, त्यामध्ये आहे ते. आपण एकदा ह्या गोष्टी कशा हे तुम्हाला करायचं, म्हणजे वेट लॉस झालं, एक्सरसाइज झालं, ठीक आहे. आता आपण ते करून बघितलं, नाही आराम झाला, तर आता डॉक्टरांकडे जायचं तुम्हाला, ठीक आहे. डॉक्टरांकडे गेलं तर ते त्यामध्ये काय ऑप्शन असतात ट्रीटमेंटचे ते मी आता सांगणार. म्हणजे आधीचा जे होता वॉज टू अंडरस्टँड की आर्थरायटिस काय होतं, गुडघेदुखी काय होतं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे आपला ट्रीटमेंट पार्ट. वन्स यू गो टू द डॉक्टर, तर काय काय ऑप्शन करू शकतो आपण. मॅनेजमेंट ऑप्शन्स, मॅनेजमेंटमध्ये आपण नॉर्मली पेन किलर देतो. सुरुवातीला एकदम आलं पेशंट पेन किलर देतो, पण सध्या पण बरेचशा पेशंटमध्ये टाळतो आपण, काही किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स टाळतो आपण, ठीक आहे. म्हणून स्वतः कधीच पेन किलर घेऊ नका, ठीक आहे. त्याच्यानंतर काही पेशंटमध्ये आपण ग्लुकोजामाइन, कॉन्ट्रेक्टिन, डायझेन हे नवे मेडिसिन्स आहेत, ठीक आहे. जेणेकरून जे कार्टिलेज असते गुडघ्याचे, आपण जे कवच बघितलं गुडघ्यांचं, ते थोडं बळकट होतो. इट डझंट क्युअर इट, पण काही दिवसापर्यंत त्याने गुडघेदुखी कमी होते. दुसरं आपण हे बघितलं, हे मेडिकल ऑप्शन झालेत. दुसरे हे सर्जिकल ऑप्शन आहेत. सर्जिकल ऑप्शन मध्ये इन्व्हेसिव्ह ऑप्शन, त्यामध्ये काय करू शकतो आपण, ठीक आहे. मेडिकल मॅनमध्ये नॉर्मली वी टॉक अबाउट ना इनिशियल ट्रीटमेंट, अंडरस्टँडिंग. वन्स यू गो टू द डॉक्टर, ते तुम्हाला समजवणार की गुडघेदुखी काय असते, ठीक आहे, काय झालं तुम्हाला, आर्थरायटिस काय, याचं काय ट्रीटमेंट आहे. दॅट इज कॉल्ड एज इनिशियल अंडरस्टँडिंग. पेन किलर्स, फिजिओथेरपीचं मी सांगतो तुम्हाला काय असेल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये नॉर्मली इफ यू सी वेट लॉस इज वन. अदर थिंग इज जर आपण जे शूज घालतो, ठीक आहे. इफ यू कन्सिडर वेअरिंग अ कम्प्लीट फ्लॅट चप्पल्स किंवा सँडल्स, किंवा आपण जसे लेडीजमध्ये सँडल्स किंवा घातले, मेल्समध्ये शूज घातले, स्पोर्ट्स शूज आर अ बेटर ऑप्शन, ठीक आहे. स्पोर्ट्स शूजमध्ये काय कुशन इफेक्ट असतो, आपण चालताना गुडघ्यावर त्याच्यामुळे पण प्रेशर कमी येतो, ठीक आहे. तो इफ पॉसिबल ऑल द टाइम वेन यू वॉकिंग आउट, गोईंग फॉर सम शॉपिंग, तो स्टार्ट वेअरिंग स्पोर्ट्स शूज. त्याच्या म्हणजे चप्पल आणि सँडल्स घालू नका, ठीक आहे. दुसऱ्या गोष्टी, आपण जेव्हा वॉक करतो तर नॉर्मल ग्राउंडवर वॉक करायचं. अपहिल डाऊनहिल वॉकिंग जसं काही गार्डन्स तसं अजिबात करायचं नाही. नॉर्मल वॉक करायचं, अपहिल डाऊनहिल अजिबात करायचं नाही, ठीक आहे. वेट रिडक्शन बाबत आपण ऑलरेडी बोललो. आणि ब्रेसेसमध्ये बेल्ट असतात नव्या पद्धतीचे, जेणेकरून आपण
गुडघ्याचा जो त्रास आहे, स्ट्रेस आहे, तो कमी करू शकतो. हे फिजिओथेरपीला आपण नॉर्मली पेशंटना सांगतो, म्हणजे डॉक्टरना एक लिहून देतो फिजिओथेरपीचं जाऊन काय काय करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये गुडघ्यांचे एक मी दाखवतो मला फोटोज कसे आहेत ते. ठीक आहे, क्वाड्रिसेप म्हणजे मसल स्ट्रेंथिंग. ठीक आहे, नी मुवमेंट्स. ठीक आहे, आणि लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज. आता आपण बघितलं आपल्या इंडियामध्ये बिकॉज आपल्याला एक्सेस नाही स्विमिंग पूलला, सगळेच लोक स्विमिंग पूलला जाऊ शकत नाही. बट इफ यू कन्सिडर एक्सरसाइज विच इज बेस्ट, ज्यांना नी प्रॉब्लेम आहे आणि वेट लॉस, त्यांचा स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. ज्या पेशंटना स्विमिंग करता येत नाही त्या पेशंट्समध्ये आपण काय करतो, त्यांना म्हणतो की तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जा, चेस्ट लेवल पाण्यामध्ये उभे राहा आणि फक्त चाला, त्यामध्ये समोर चालायचं, साईडला चालायचं. इवन दॅट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज, काइंड ऑफ ॲक्वा एक्सरसाइजेस म्हणतो. तर तुम्हाला सोसायटीमध्ये किंवा तुमच्याकडे क्लबमध्ये म्हणा किंवा जवळ कुठे असेल, इफ यू डोंट वॉन्ट टू लूज वेट, यू वॉन्ट टू लूज वेट आणि गुडघ्याचा त्रास असं करू शकता. ठीक आहे, आणि जम्पिंग, रनिंग ते अजिबात करू नका. एकदा हे झालं, आपण जितकं जम्प करणार, स्किप करणार, काय करणार, आणखी गुडघ्यावर त्रास वाढेल, तसं करू नका. ठीक आहे, नॉर्मली एक्सरसाइजेस असतात. ठीक आहे, आपण वेगळ्या याची प्रिंट आपण पेशंट्सना देतो. क्वाड्रिसेप म्हणा, कसे एक्सरसाइज कसे करायचे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, हे आपण करायला सुरुवात करतो, यानेच खूप फरक पडतो. वन्स यू स्टार्ट डुइंग एक्सरसाइजेस. आणि हे कसं आहे, आपले गुडघ्यासमोरचे ते क्वाड्रिसेप मसल असतात, पाठीमागे म्हटलं तर हॅमस्ट्रिंग मसल असतात. ठीक आहे, इतके एक्सरसाइज आपण करायला सुरुवात केली स्टेज 1 मध्ये, त्यानेच ऑलमोस्ट 50% ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे दुखणं कमी होतं. ज्या पेशंटला ते गुडघे एक्सरसाइज जमले त्यामध्ये आपण थोडंसं वाढवतो. मग स्टेपमध्ये छोटे स्टेप्स, हे आपले नॉर्मल घराचे स्टेप्स नाही, छोटे स्टेप्स असतात. ठीक आहे, 6 inches to 8 inches मॅक्सिमम, तितकं आपण त्यांना चढायला सांगतो. आणि आणखी जास्त करायला लागेल तर मग असे स्टेबिलिटी एक्सरसाइज करायला सांगतो. ठीक आहे, बट इट इज नॉट दॅट सगळे लोक करू शकतात. स्टेज 1 एव्हरीबडी कॅन डू. ठीक आहे, स्टेज 2 मध्ये आपण बघतो काही पेशंटमध्ये करू शकतो का नाही. नॉर्मली जेव्हा आपण गुडघे वागतात ना, तुमच्या आजूबाजूला कोणी असलं तुम्हाला समजेल की ना, गुडघे जेव्हा वागतात तर पाय कसे सोबत नाही राहत, त्यामध्ये गॅप राहते. ते चालताना असे करून चालतात, त्याला आपण त्याला नॉकनी किंवा वॅरसनी असं म्हणतो. ठीक आहे, सगळ्यात कॉमन प्रकार हा असतो. ठीक आहे, गुडघे तुम्हाला दिसणार, तुम्ही स्वतः उभं राहून तुम्हाला गुडघे, तर तुम्ही आरशात बघितलं तुम्हाला कळणार की गुडघ्यामध्ये गॅप आहे, तर सरळ नाही आहेत एकदम गुडघे, तर कळत नाही. असं एकदम सुरुवातीला असलं ना, तर त्या पेशंटमध्ये आपण ते नवे इम्पोर्टेड बेल्ट्स येतात, पण दे आर एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. म्हणजे आपण हे टेम्पररी ट्रीटमेंट कॅन बी यूज. आपण ज्या पेशंटमध्ये ऑलरेडी गुडघे वाकायला सुरुवात झाले त्या पेशंटमध्ये इनिशियली वेन यू डोंट वॉन्ट टू गो फॉर सर्जरी किंवा पेन किलर घ्या, त्या पेशंटमध्ये आपण देऊ शकतो. याने पण खूप चांगला आराम भेटतो पेशंट्सना. दुसरा ट्रीटमेंट आहे गुडघ्याच्या आतमध्ये आपण इंजेक्शन देतो. ठीक आहे, आपण त्याला लुब्रिकेटिंग इंजेक्शन म्हणतो, आम्ही त्याला हायलुरॉनिक ऍसिड म्हणतो. या हायलुरॉनिक ऍसिडमुळे काय होतं ना, जो कार्टिलेज असतो गुडघ्याचा, त्याचा जितका पण न्यूट्रिशन पार्ट असतो त्या या फ्लुइडमुळे असतो. नॉर्मली आपल्या गुडघ्यात असतो, पण जसं जसं वय वाढत गेलं ना की ते जे त्याचं विस्कॉसिटी असते त्या फ्लुइडचं ते कमी कमी होतं, तरलपणा ते कमी कमी, त्यामुळे ते गुडघे दुखायला सुरुवात होतं. आपण हे पाणी, हे आपण जे गुडघ्याचं हायलुरॉनिक ऍसिड हे रिप्लेस केल्यामुळे टेम्पररी काही पेशंटमध्ये 1 वर्षापर्यंत पण आराम भेटू शकतो. आणि दिसर ओपीडी प्रोसेस, म्हणजे तुम्ही ओपीडीमध्ये आला, तुम्हाला गुडघे दुखी असली, आपण इंजेक्शन दिलं तर काही काही पेशंट्समध्ये 6 months 1 year पर्यंत पेन फ्री असतात. ठीक आहे, क्युअर नाही होत पण ॲटलिस्ट पेन फ्री तरी असतात. ठीक आहे, आणि याचं कसं ना, आपण इंजेक्शन त्यामध्ये लगेच आपल्याला पेन फ्री होणं असं नाही आहे, पूर्ण त्याचा इफेक्ट यायला 3 आठवडे ते 1 महिना लागतो. बट इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. आपण ज्या पण पेशंटमध्ये पाय खूप वाकलेले नसले, जे वॉक करण्याचं असं, आणि ज्या पेशंटमध्ये ॲक्टिव्ह पेशंट असले, त्यांचा खूप जास्त आजार नसेल, त्या पेशंट सगळ्याच पेशंटमध्ये इंजेक्शन देतो. नी रिप्लेसमेंटचा आधी देऊन बघतो, याने आराम झाला, वी कॅन ॲटलिस्ट डिले द सर्जरी. ठीक आहे, नंतर येतो सर्जिकल ऑप्शन्स. ठीक आहे, दुर्बिणीने सर्जरी, सायनोवेक्टॉमी, टीबीएल ऑस्टिओटॉमी, नी रिप्लेसमेंट, पार्शियल आणि टोटल, हे त्याचे आहेत. म्हणजे सगळ्यात कमी, आणखी जास्त असेल तर हे 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 असं आपण असं म्हणू शकतो, लाईक अ प्रोग्रेसिव्ह. हे ऑर्थ्रोस्कोपीमध्ये ना आता आपण खूप कमी केलं. आधी आपण काही गुडघ्यांचा आजार असल्या, ज्यांना वय जास्त असल्या पेशंटमध्ये पण दुर्बिणीने शस्त्रक्रिया करून आतमध्ये ते खराब झालेले पार्ट ते काढायचो, पण त्यामुळे काहीच फायदा होत नाही. पण आपण ऑलमोस्ट बंद केलं आहे आता, हे आता आपण करत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपण आता सध्या काय ट्रीटमेंट करतो, त्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. यंगर पेशंटमध्ये लेस दॅन 50 years ऑफ पेशंट्स, ॲक्टिव्ह पेशंट्स. ठीक आहे, नॉट ओव्हरवेट. ठीक आहे, अशा पेशंटमध्ये नी आर्थरायटिस झालं, पोस्ट इंजुरी झालं आहे, किंवा काही आधी लहानपणापासून काय पाय वाकडे असतात त्यांना लवकर झालं, तशा पेशंटमध्ये आपण डायरेक्टली नी रिप्लेसमेंट करत नाही. त्या पेशंटमध्ये काय करतो, हा पाय वाकलेला आहे ना, तिथून आपण एक ऑपरेशन करून हा हाडाचा जे आहे ते कट करतो आणि याची हाईट वाढवतो, त्यामुळे पाय सरळ होतो. फक्त पाय सरळ केल्यामुळे पण वेट ट्रान्सफर चांगल्या झाल्यामुळे ते दुखणं कमी होतं. आपण हाय टीबीएल ऑस्टिओटॉमी म्हणतो, HTO किंवा हाय टीबीएल ऑस्टिओटॉमी म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे.
आणि एकदम नाही चांगलं झालं ज्या पेशंट त्यामध्ये नी रिप्लेसमेंट आहे, ठीक आहे, टोटल नी रिप्लेसमेंट एकदम ॲडव्हान्स डिझीजमध्ये किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंट, पार्शियलमध्ये आपण जितकं खराब झालंय काढलं तोच पण आपण समोर आहे त्यामध्ये पिक्चर. आता कोणत्या पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट करायला तुम्ही ऑलरेडी मला वाटतं काही पर्सेंट ऑफ लोक ऑलरेडी डॉक्टरांकडे गेले असतील की त्यांना गुडघेदुखी आहे, ठीक आहे. कोणत्या पेशंटमध्ये आपण नी रिप्लेसमेंट करतो, डॉक्टरने म्हटलं की तुम्हाला नी, आपण कधी डिसाईड करतो की या पेशंटला नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे, ठीक आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की आपण फिजिओथेरपी केली, इंजेक्शन दिलं, पेन किलर दिलं, लाईफस्टाईल मॉडिफाय केलं तरी पण दुखणं कमी होत नाही, अशा पेशंट्समध्ये आपण सांगतो की नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. आपण गुडघ्यांचे एक्सरे काढले त्यामध्ये दिसते ऑलरेडी काहीच गॅप नाही आहे गुडघ्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे ते काटले आता नाहीच झालं, त्या पेशंटमध्ये आपण कितीही काही केलं, इंजेक्शन दिलं, बेल्ट दिलं, काहीच फरक पडणार नाही, अशा पेशंटमध्ये डायरेक्टली नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. आणि तिसरं डिफॉर्मिटी, काही काही पेशंट तुम्ही बघितलं गावात, आता तर शहरात इतकं दिसत नाही, एकदम असं करून चालतात, पाय एकदम वाकलेले असतात, अशा पेशंटमध्ये तुम्ही काहीही केलं तरी फरक पडणार, अशा पेशंटमध्ये नी रिप्लेस, हे सगळ्यात स्टँडर्ड क्रायटेरिया आहेत नी रिप्लेसमेंटच्या आधी. सगळ्याच पेशंटमध्ये आपण नी रिप्लेसमेंट, पण ज्या पेशंटमध्ये अजिबात ठीक होत नाही आहे, एक्सरे ऑलरेडी दाखवते की स्टेज 4 आहे आणि त्यांना एकदम इन्स्टॅबिलिटी म्हणजे पाय एकदम सरळ नाही, त्या पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट करतो आपण, ठीक आहे. त्याबाबतच लिहिलं आहे मी की आपण काय कोणत्या पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट, आता आपण आधी दुर्लक्ष करा, आपण काय बघतो ना, काही काही पेशंटमध्ये चालताना ते असे करून चालतात आणि त्यांना समजतो की गुडघ्यात त्रास आहे म्हणून, पण हळूहळू बघितलं त्या पेशंटमध्ये कंबरदुखी सुरू होते, म्हणजे चालताना असं चालतात त्यामुळे बॅलन्स खराब होतो बॉडीचा, ते खराब झाल्यामुळे कंबरदुखी सुरू होते. या पेशंट्समध्ये चाल वाकडी असल्यामुळे म्हणा किंवा चालायला त्रास असल्यामुळे कंबरदुखी होते, त्या पेशंटमध्ये सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, म्हणजे बॉडीचा बॅलन्स खराब होतो, बायोमेकॅनिक अलाइनमेंट खराब होतो, अशा पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे, ठीक आहे. नाहीतर आपण असं करून चाललं तर गुडघ्याच्या ऐवजी स्पाईन पण खराब आहे, मग त्या दोन्ही ऑपरेशन लागून त्या स्टेजमध्ये जायला नको, ठीक आहे. आपण नी रिप्लेसमेंट त्याच्यानंतर करतो. नी रिप्लेसमेंट ऍक्च्युअली कसं आहे ना, आपण सगळ्याच पेशंटमध्ये, ज्या पेशंटमध्ये करतात मी काहीतरी मोठं ठेवतो आपण की काय करायला पाहिजे, कोणत्या पेशंटमध्ये करायला पाहिजे. आपण जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट करतो असंच नाही की लगेच ऑपरेशन केलं आणि दुसऱ्या पेन कमी झालं, असं कधीच नसतं, ठीक आहे. नी रिप्लेसमेंट नंतर पहिले 2 आठवडे पेन जास्त असतो उलट, ठीक आहे. एक गुडघ्याचं आपण रिप्लेसमेंट केलं ना तर ऑलमोस्ट 6 आठवडे तर 2 महिने पेशंट्सना पेन राहतो, थोडं काही म्हणा पण राहतो, असं झिरो होत नाही, ठीक आहे. म्हणून आपण सगळ्याच पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट, पण मेन मोटो ऑफ नी रिप्लेसमेंट इज पेन झिरो व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि वेगवेगळ्या पेशंट्समध्ये वेगवेगळा वेळ लागतो, दोन्ही गुडघे रिप्लेस करतो ऑलमोस्ट 3 महिने लागतात, एकदम झिरो पेन व्हायला 6 महिने लागतात, आणि 6 महिने तर ऑलमोस्ट 99.99% कमी होतो दुखणं, ठीक आहे. बट दॅट इज स्टँडर्ड फॉर ऑल द पेशंट. आणि जे पण पाय वाकडे झाले ते आपण सरळ करायला पाहिजे, आणि जे नीचे फंक्शन्स आहे म्हणजे जिना चढणं उतरणं, ठीक आहे, खाली बसणं उठणं, ते सगळं आपण पेशंटला करायला पाहिजे. नी रिप्लेसमेंट असं दिसतं ॲक्च्युली, नॉर्मली इतक्या पेशंटमध्ये यामध्ये गुडघ्याचे गॅप कमी झाले त्यामध्ये नी रिप्लेसमेंट असा दिसतो गुडघा, ठीक आहे. म्हणजे आपण वरचा पार्ट पण चेंज केला, खालचा पण पाय एकदम सरळ झाला, दिस इज व्हॉट इज नी रिप्लेसमेंट सर्जरी, ठीक आहे. बघा इथपर्यंत जे होतं ना ते वॉज लाईक की तुम्हाला कळायला हवं गुडघेदुखी काय होतात, ठीक आहे. याच्यानंतर जर त्यांचं सर्जिकल बाबत आहे, तुम्हाला याबाबत काही प्रश्न असेल तर मला आधी विचारा, कारण की याचा जो नंतरचा जो पार्ट आहे दॅट इज मोर ऑर लेस सर्जिकल पार्ट, म्हणजे त्याला आपण नाही ऐकलं तरी चालेल, तुम्हाला असेल क्युरिओसिटी तर मी सांगतो, नाही तर आत्ता मला सांगा गुडघेदुखीबद्दल जे सांगितलं त्यामध्ये काही प्रश्न असेल तर मला सांगा, मला काय वाटतं तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला सांगा. माझं 3 वर्ष झाले बिझनेस केलेला आता मांडी घालून बसता येईल. नॉर्मली कसं आहे ना, आपण मांडी घाली बसू शकतो, आपण जे पण इम्प्लांट आता वापरतो त्याला आपण हायफ्लेक्स नीड्स म्हणतो. पण कसं आहे आपण ते मांडी घालून बसलं, ठीक आहे, बेडवर बसलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण खाली बसायला सुरुवात करते ते लवकर खराब होतात सांधे. बसायचं एखाद्या वेळेस कधी 2-3 महिन्यामध्ये एखाद्या वेळ बसायचं तर बसा, पण त्याच्याहून जास्त बसू नका, ठीक आहे. यू आर अलाउड टू सिट्स क्रॉस लेगेड, पण जास्त नाही, त्याच्याहून जास्त बसायचं नाही मला, ठीक आहे. आणखी काही प्रश्न आहेत का? हां बोला. तुम्ही समजा गुडघ्यांचं नी रिप्लेसमेंट सांगितलेलं आहे, ॲट अ टाइम केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काय महत्त्वाचा प्रश्न ॲक्च्युली कसं असतो ना की आपण बघितलं तर इंडिया इज एक कंट्री जिथे आपण दोन्ही गुडघे सोबत होतो, दुसऱ्या कंट्रीमध्ये काय खूप पुष्कळच्या कंट्रीमध्ये बंद केलेलं आहे, पण आपण इथे काय हे करतो ना, वय किती आहे बघतो, ठीक आहे. 65च्या आत असेल वय आणि डायबिटीज नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, तर दोन्ही गुडघे सोबत करू शकतात, ठीक आहे. त्यामध्ये आपण फक्त काय करतो, एक डोपिटामाइन स्ट्रेस टेस्ट म्हणून एक टेस्ट असते, ठीक आहे, इट इज फॉर हार्ट. आपण ती एक टेस्ट करून घेतो पेशंटमध्ये की ते नॉर्मल आहे का, ठीक आहे. ती नॉर्मल असेल आणि डायबिटिक हायपरटेन्शन नसेल तर ते 65 इयर्स दोन्ही गुडघे सोबत बदलू शकतो, ठीक आहे.
आपण रिस्क फॅक्टर बघितलं जे एका गुडघ्यामध्ये आहे तेच दोन्ही गुडघ्यामध्ये आहे, पण इतकेच फरक आहे कारण की दोन आपण सोबत केलं दुखणं जास्त असतो, पेन केलं जास्त लागतात आणि रिकव्हरी टाइम जे आहे आपण दोन्ही गुडघ्याचं आहे ते सुरुवातीला वेळ लागतो आपल्याला, ठीक आहे, त्याच्यानंतर वेळ, पण दोन्ही गुडघे सोबत 65च्या वरती असलं, ठीक आहे, डायबिटीज नाही आहे, हायपरटेन्शन नाही आहे, ठीक आहे, तर स्टील 70 ऑल्सो वी कॅन डू इट, ठीक आहे, बट वी सजेस्ट की एकच पायचा करायला पाहिजे. 70च्या अबव सगळ्याच पेशंटमध्ये चांगलं असेल तरी एकच करायला पाहिजे, ठीक आहे. रिस्क फॅक्टर्स जास्त असतात, 70च्या नंतर रिस्क फॅक्टर्स जास्त असतात. टिल 65 दोन्ही गुडघे सोबत बदलले, एखाद्या वेळेस ब्लड प्रेशर असेल आणि कंट्रोल डायबिटीस तरी पण आपण दोन्ही गुडघे सोबत करतो. अबाव 70-75 ओनली एकच पायाचा वेळ एकच गुडघ्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. असं नाही का होत की आपण एका गुडघ्याचं केलं आहे आणि त्याच्यावरती ते चालायला लागल्यानंतर ते नॅचरली दुखणाऱ्या गुडघ्यावरती प्रेशर टाकणारच नाही, दुसऱ्या याच्यावरतीच टाकणार, तर तो जास्त डॅमेज होतो, असं काही होऊ शकतं का? हे बघा असं नॉर्मली आपण जेव्हा नी रिप्लेसमेंट करतो, ठीक आहे, आपण दोन्ही गुडघ्यांचा त्यांना त्रास असेल त्या पेशंट्समध्ये आपण सांगतो की आता एक करूया, 6 आठवड्यानंतर दुसरा पण करा, ठीक आहे. आपण नॉर्मली कधीच असं सांगत नाही त्यांना की येतं राहू द्या. ज्या पेशंट्समध्ये दोन्ही गुडघे सारखे खराब नाही आहेत, एक 100% खराब आहे, एक 50%, आपण सांगतो एकच गुडघ्याचं रिप्लेसमेंट करा. पुष्कळदा काय होतं ना की जास्त जो गुडघा खराब आहे तो रिप्लेस केला तर दुखणं कमी होतो, तर ते बॅलन्स होतो बॉडी वेट. पुष्कळदा आपण दुसऱ्या गुडघ्याचं पण रिप्लेसमेंट डिले करू शकतो, ठीक आहे. तर आपण असं नाही आहे ज्या गुडघ्याला गरज त्याच गुडघ्याला रिप्लेस करतो, दोन्ही गुडघे सोबत रिप्लेस करायची गरज नाही. आणि काय प्रश्न आहेत का? विचारा. 65च्या नंतर नॉर्मली आपण ट्रेनिंग करत असाल, आपण करतोय, तर 65च्या नंतर ते चालू ठेवावं की ते बंद करावं? हे बघा, हे मी आधी पण सांगितलं, जे लोक ऑलरेडी ट्रेंड आहेत म्हणजे ते वर्षानुवर्ष ट्रेकिंग करत आहेत, वॉक करतायत, त्यांना बंद करायची गरज नाही आहे, ठीक आहे. पण ट्रेकिंग करता करता तुम्हाला ऑलरेडी गुडघेदुखी सुरू झाली, ठीक आहे, इफ यू ऑलरेडी फील की मला आधी नव्हती आता 5-6 वर्षामध्ये, त्यामध्ये तुम्ही आधी चेक करून घ्या एक्सरेमध्ये गुडघे किती खराब झाले. गुडघे जास्त खराब असेल तर मग ट्रेकिंग नाही करायला पाहिजे, ठीक आहे. किंवा आपण वर्षातून 3दा जातो तर एकदाच जायचं, ठीक आहे. एकदम खूपच हॉबी असेल आणि नाहीच बंद करत तर पण एकदम गुडघ्यांना काहीच त्रास नाही आणि तुम्ही ट्रेकिंग करताय काही प्रॉब्लेम नाही, पण गुडघेदुखी सुरुवात झाली तर मग नंतर चेक करूनच करायला पाहिजे, ठीक आहे. आणि काय विचारायचं आहे? हां विचारा. नॉर्मल बघा, आपण फक्त इम्प्लांट जे आपले हायफ्लेक्स इम्प्लांट जे म्हणतो, टायटेनियम आहे, ऑक्सिडाइज झिर्कोनियम, ऑक्झिनियम आहे, कंपनी म्हणते 30 वर्षापर्यंत पण चालतात, ठीक आहे. पण इफ यू सी स्टडीज तर 18 to 20 years दॅट इज द मॅक्झिमम लाईफ ऑफ द इम्प्लांट, ठीक आहे. 20 years पर्यंत चांगल्याने केलेले सांधे आणि ते 20 years पर्यंत पण लास्ट करतात, ठीक आहे. तर 20 years इज अ गुड इनफ. 18 to 20 years त्याची लाईफ असते असं समजून चालू, ठीक आहे. आणि काय विचारायचं आहे का? सर, नी रिप्लेसमेंटसाठी मॅक्झिमम एज लिमिट काय असू शकेल? असं काहीच नसते. 93 पर्यंत मी स्वतः केलं, 93 एज पर्यंत, ठीक आहे. दॅट इज नो अप्पर लिमिट. नॉर्मली कसं एज आपण काही काही खरंच एज इज जस्ट अ नंबर. काही काही पेशंट एकदम फिट असतात, काही काही लोक जर बॅडमिंटन खेळतात, रेग्युलरली एक्सरसाइज करतात, गुडघे वाकलेले असतात पण ऍक्टिव्ह असतात, तर 93 पर्यंत मीच केलंय ऑपरेशन, ठीक आहे. तर देर इज नो अप्पर लिमिट. ते थोडंसं असं दुखायला सुरुवात झाल्यावर आपण कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे एक सुरू मिनिट केल्या तर चालेल? काय म्हणता मॅडम? थोडं दुखायला सुरुवात झालं तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या सुरू केल्या तर चालेल का? नॉर्मली बघा, कॅल्शियमच्या गोळ्या पोस्ट मेनोपॉज फिमेल्समध्ये चालूच करायला पाहिजे, ठीक आहे. पण गुडघेदुखी नंतर फक्त कॅल्शियम घेणं इज नॉट सफिशियंट, बाकी पण गोष्टी करायला पाहिजे. फक्त कॅल्शियम नाही, कॅल्शियम घ्यायचं, नाही, व्हायचं, बाकी गोष्टी करायच्याच आहेत, पण कॅल्शियमच्या आणखीन काही दुसऱ्या गोळ्या आहेत. कॅल्शियम घ्यायला पाहिजे, व्हायटॅमिन डी पण घ्यायला पाहिजे, व्हिटॅमिन डी. त्याचसोबत कार्टिलेजच्या गोळ्या ते पण सुरू करायला पाहिजे. फक्त कॅल्शियमने फायदा होणार नाही, व्हिटॅमिन डी, व्हायटॅमिन डी पण घ्यायला पाहिजे, ठीक आहे. हा काय प्रश्न मी काय म्हणतो, त्या तुम्ही म्हणाले की ऑपरेशन 20 वर्ष सक्सेसफुल असतं, त्या माणसाला परत सेकंड टाइम ऑपरेशन करायला लागतं तर नंतर करण्याची गरज नाही. हे बघ कसं आहे ना की इम्प्लांट लाईफ एखाद्याने 60 मॅक्झिमम वर्षापूर्वीमध्ये केलं, 80 वर्षापर्यंत किंवा 75 वर्षापर्यंत त्याचे पहिला जो स्पॅन आहे तो ओव्हर झाला, सेकंड टाइम परत दुखायला काही काही आपण जसं म्हणतो ना 20 years, काही काही इम्प्लांट 30 वर्ष पण चालतात, असं नाही. सगळ्याच पेशंट दुखायलाच लागलं म्हणून रिप्लेस नाही करत. आपण एक्सरेमध्ये दिसलं की लूज झालं आहे किंवा काही आतमध्ये तुटलेलं आहे, ठीक आहे, किंवा आपल्या पोझिशन जे आधी होती ज्यावेळेस ऑपरेट तसं नाही आहे, तर आपल्या पोझिशनवर दुसऱ्या पोझिशनला गेले, तशा पेशंटमध्ये करायला पाहिजे, ठीक आहे. पण शक्यतो समजा 50 ते 60च्या दरम्यान किंवा 60 ते 65च्या दरम्यान डॉक्टर अवॉइड करतात नी रिप्लेसमेंटसाठी, तर त्याचं काय कारण असतं? ॲक्च्युली कसं ना, सांध्याचं एक लाईफ आहे, ठीक आहे. आपण जसं म्हटलं 20 वर्षापर्यंत आपण एक्सपेक्ट करतो की नॉर्मल आपल्या इंडियामध्ये
फिमेल्स 75 to 80 years if the life is there, आपण पुन्हा ऑपरेशन लागणार. ठीक आहे. आणि काय काय पेशंटला सोडलं ना, म्हणजे 10% लोक जे एकदमच खराब गुडघे असतात, रिमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट जे अजिबात चालूच शकत नाही, त्यामध्ये आपण 50 नंतर पण करतो. पण जनरली मॅनेज होते नॉन पेन किलर, म्हणजे पेन किलर नाही घेऊन पण वेट लॉस करून पण मॅनेज, तर तसं करायला पाहिजे. बट नाहीच होत आहे तर आपण वी कॅन डू इट लेस दॅन 50. काही काही पेशंटमध्ये बघितलं ना तर अजिबात चालू शकत नाही, रोजचे पेन किलर तशा पेशंटमध्ये आधी केलेलं पण बरं. पण ते लाईफ आहे इम्प्लांटचे, त्यामुळे आपण डिले करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि काही प्रश्न आहेत का? एक मिनिट. सर नी रिप्लेसमेंटला जनरली किती खर्च? खर्च हे बघा, नी रिप्लेसमेंट जे सांध्याची कॉस्ट आहे ना ती फिक्स आहे गव्हर्नमेंटकडून. ती सुरू होते 65,000 पासून सुरू होते आणि 95,000 पर्यंत आहे. जे सर्जिकल कॉस्ट आहे ते वेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगळ्या असतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये जिथे आहे कुकडापण हॉस्पिटलला, तिथे आपण 2,10,000 पर्यंत जातो सगळं मिळून, इम्प्लांट आणि सर्जिकल कॉस्ट. ठीक आहे. त्यामध्ये 5 दिवसाचं ॲडमिशन असतं. पण वेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या कॉस्ट असू शकतात. पण इम्प्लांट कॉस्ट आहे फिक्स. ठीक आहे. त्यातून जास्त नाही राहणार. ते 65 पण सुरू होतं, 95 पर्यंत राहतात, त्यातून जास्त राहतात. मी काय विचारत होते काय म्हणते? डाईट रेस्ट्रिक्शन नॉर्मली एज रिलेटेड जे आर्थरायटिस, आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, आता काही डाईट रेस्ट्रिक्शन नसतं. ठीक आहे. पण वेट कमी ठेवलेलं बरं. बाकी असं नाही की हे खायचं नाही, हे काय, तसं अजिबात नाही आहे. ठीक आहे. ऑस्टिओआर्थरायटिस, एज रिलेटेड आर्थरायटिसमध्ये खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य नसतात, कोणतेच पथ्य नसतात. ठीक आहे. डॉक्टर रुमॅटिक आर्थरायटिसला औषध हे रुमॅटिक आर्थरायटिसला पण आहे, पण रुमॅटिक आर्थरायटिसमध्ये कधी पिक्चर येतो जेव्हा एकदम खराब झाले जॉईंट, पेशंट ऑलमोस्ट बेड रिडन, त्यावेळेस दॅट कम्स इन टू पिक्चर नी रिप्लेसमेंट. नाही तर रुमॅटॉइड जे आर्थरायटिस आहे त्याचा सुरुवातीचा मॅनेज तो रुमॅटॉलॉजिस्टच करतात, मेडिकल मॅनेजमेंट असतं. ठीक आहे. इट इज नॉट सर्जिकल मॅनेजमेंट. आणि काय विचारायचे प्रश्न आहेत काही? याच्यानंतरचा जो पार्ट आहे बस इट्स कॅन शो यू सम सर्जिकल पार्ट ऑफ इट, बट मोस्ट इम्पॉर्टंट वॉज दिस ओनली. म्हणजे फक्त इतकं कळणं की हे किती आहे. फक्त शेखर आहे. हे बघा, आपण जे नी रिप्लेसमेंट करतो हे काही नवी आहे, मी थोडं तितकं सांगतो तुम्हाला. नी रिप्लेसमेंट काय, आपण ज्या गुडघा रिप्लेस करतो ना, पूर्णच गुडघ्याचा पार्ट खराब नसतो. काही काही पेशंटमध्ये फक्त थोडासा पार्टच खराब असतो. जसं हा एक पेशंट आहे, इथला आतला भागच खराब आहे, बारचा काढला तर चांगला आहे, तर त्या पेशंटमध्ये पूर्ण गुडघा रिप्लेस करत नाही आपण. जितकं खराब झालं तितकं त्याला आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणतो किंवा युनिकॉन्डलर नी रिप्लेसमेंट म्हणतो. ठीक आहे. सगळ्याच पेशंटमध्ये करू शकत नाही. 5 ते 30% पेशंट ज्यांना गुडघे दुखते त्यामध्येच आपण हे करू शकतो. ठीक आहे. हे सर्जरी आहे, पण मी दाखव असं दिसतो त्याच्यानंतर एक्सरे. ठीक आहे. आपण आधी टोटल नी रिप्लेसमेंट बघितलं. टोटल नी रिप्लेसमेंट कसं पूर्ण चेंज करतोय आपण. इथे फक्त जितकं पार्ट खराब झालं तितकंच पार्ट फक्त रिप्लेस करतो आपण, त्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणतो. यंगर पेशंट किंवा पेशंट ज्यांचं वय कमी अशा पेशंटमध्ये आपण हे करतो. दुसरं आहे जेंडर स्पेसिफिक नीज. तर नॉर्मली काय आधी काळी कसं होतं ना, एक सांध्याचा एक माप होता आणि सगळ्याच इम्प्लांट कंपनीकडे तेच वापरायचो आपण. म्हणजे मेल असो फिमेल असो तरी आपण तेच सांधे वापरतो. आता नव्या पद्धतीने सगळ्याच पेशंटमध्ये सारखे सांधे वापरत नाही आपण. फिमेल्समध्ये कसं असं नाही की फिमेल्स लाईक एक साईज छोट्या मेल्स पण असं नसतो. ठीक आहे. त्यांचे गुडघे एकदम वेगळे असतात, त्यांचं साईज वेगळं असतं. तर काही काही कंपनीजमध्ये सध्या जेंडर स्पेसिफिक नीज म्हणतो, म्हणजे फिमेल्समध्ये दुसरा नी रिप्लेसमेंट आणि मेल्समध्ये जेंडर स्पेसिफिक म्हणतो. झिमर म्हणून कंपनी आहे जे बनवते. तर आपण आता फिमेल ज्यांची हाईट कमी असली किंवा असं वाटलं या पेशंट्समध्ये नॉर्मल साईज येणं, त्या पेशंटमध्ये आपण हे करतो. तर तो जो नवा सांधा आहे तो असा असतो. आपण आता हार्टफ्लेक्स जे नी वापरतो ते असे असतात, नॅरो असतात आणि त्याची हाईट मागे जास्त असते, जेणेकरून फिमेल्समध्ये आपण वापरू शकतो. तर दिस वॉट वी डू. ते हे नव्या पद्धतीचं ऑपरेशन काय काय ना, लोक जे नील डाऊन करतात प्रेयरसाठी म्हणा, नमाज किंवा प्रेयरसाठी ते नील डाऊन, फक्त समोरचाच पार्ट खराब होतो गुडघ्यांचा, त्याला आपण पटेलो फिमर. हे दिस इज ऑल्सो न्यू टाईप. आफ्टर ऑपरेशन नील डाऊन करू शकतो. नॉर्मली वी कॅन डू नील डाऊन, देयर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे. पण पेशंट होय अंडरगॉन नी रिप्लेसमेंट ते 100% करू शकतात. ठीक आहे. दिसताना असं दिसतं ते फक्त गुडघ्याचा समोरचा भाग रिप्लेस करतो. नॉर्मली आपल्याकडे कमीच होतं, पण जे पेशंट इंटरनॅशनल पेशंट ओमान मस्कटचे तिकडचे अबुधाबी ते पेशंट येतात त्या नमाज पढण्यासाठी जे बसतात हा फक्त त्यांनामध्ये होतो. ठीक आहे. दुसऱ्या मिनिमली नॉर्मली कसं असतं ना, आपण आधी काळी जेव्हा नी रिप्लेसमेंट करायचो तर आपण समोर गुडघ्यात इथे कट राहतो आणि आतमध्ये एक मसल जाते, आपण त्याला क्वाड्रिसेप्स सगळ्यात महत्त्वाची मसल ते पण कट करायचो आधी. आता 2-3 वर्षानंतर मी जे करतो त्याला आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज म्हणतो मी. तर मिनिमल सर्जरी काय, आपण आतमध्ये कोणतेच मसल्स कट करत नाही, म्हणजे सगळे मसल्स इंटॅक्ट राहतात. ठीक आहे. त्याने कोण गुडघे फोल्ड पण चांगले होतं आणि पेन पण कमी राहतो. ठीक आहे. आणि त्यामुळे पेशंटचा ब्लड लॉस पण कमी राहतो. ठीक आहे. आता नव्या पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा एक छोटा कट असतो. ठीक आहे.
पण हे पेशंट वेट जास्त असलं तर त्या पेशंटमध्ये करू शकत नाही. म्हणजे वी हॅव अ रेस्ट्रिक्शन. एकदम ओबेस पेशंट्समध्ये नाही करू शकत. रोड पेशंट असले त्यांना पेशंटमध्ये करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. आता सध्या एक पिक्चर दाखवतो. म्हणजे आय वॉज थिंकिंग की वेदर टू शो नॉट, पण आता पण छोट्या जागेतून करतो नी रिप्लेसमेंट. ठीक आहे. मोठा कट करत नाही, इतक्या जागेतूनच होतो नी रिप्लेसमेंट आता. ठीक आहे. जेणेकरून रिकव्हरी पण चांगली असते. ठीक आहे. हे एकदम जुन्या काळचे आहेत पेशंट्स, हे आताचे पेशंट्स आहेत. ठीक आहे. आणि तुमचा प्रश्न की आता किती दिवस लास्ट करणार, नी रिप्लेसमेंट केलं किती दिवस सगळ्या पेशंटमध्ये वेगळा असतो. ठीक आहे. पण चांगल्याने केलेल्या नी रिप्लेसमेंट ज्या पेशंटमध्ये आपण चांगलं सांगितलं काय गोष्टी करायला पाहिजे, त्या पेशंटमध्ये ऑलमोस्ट 20 इयर्समध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण हळूहळू ना आता खूप जातात, गोल्डनी येतात, टायटेनियमचे नीज असतात, ऑक्झिनियम खूप, पण त्यामुळे पण कॉस्ट जे आहे लाईफ आहे ते चांगली होत चालली. ठीक आहे. आता बघा आपण जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट करतो पेशंट्समध्ये तर नॉर्मली ह्या स्टेजेसमध्ये करतो. त्यांचे बघा सगळ्यांचे पाय हे माझे जुने पेशंट्स आहेत ओव्हर द इयर्स आपण जे केले आहेत. आणि मेन इंटेन्शन काय असतो आपला रिप्लेसमेंटचं की तुमची नॉर्मल ॲक्टिव्हिटी तुम्हाला भेटायला हवी आणि त्याचसोबत तुमचा पेन पण जायला हवा. ठीक आहे. तर ते आपण नी रिप्लेसमेंट केल्यानंतर पेशंटचे असे असतात पाय. ठीक आहे. तर ते ओव्हर द इयर्स आपण म्हटलं की आपण पाय सरळ राहायला पाहिजे, फंक्शनॅलिटी रिकवर होते. दिस इज हाऊ इट इज टू बी. ठीक आहे. मी थोडं सांगितलं तुम्हाला सर्जिक. आणखी या प्रश्नाचं सांगा नाही तर मी संपवतो. मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये फिजिओथेरपी मस्ट आहे का? खूप पुष्कळच्या पेशंटमध्ये आपण नाही सांगत फिजिओथेरपी आता. आपण जसं हळूहळू मिनिमल सुरुवात केली. आधी आपण सगळ्याच पेशंटमध्ये फिजिओथेरपी सांगायचो, हळूहळू कमी केल्या. लास्ट आपण बघितलं एखाद वर्षामध्ये ऑलमोस्ट 90% पेशंटमध्ये फिजिओथेरपी नाही सांगत आपण. म्हणजे फिजिओथेरपिस्टला घरी बोलायला नाही सांगत किंवा जायला आम्ही सांगतो तुम्हाला काय एक्सरसाइज करायचं, पण तेवढं केलं तर बस. तेवढे केले सफिशियंट. ठीक आहे. नॉर्मली काय नी बेंडिंग असते, नी बेंडिंग व्हायला पाहिजे 90 वर असतं, ते होऊन जाते. त्याला वेगळं काय करायची गरज पडते. आणखी काही प्रश्न मला आहेत एक का? विचारायचंय, नॉर्मली इन्शुरन्स कव्हर फुल असतं हो. नी रिप्लेसमेंटला. कम्प्लीट कव्हर असतो. 10 जे आपण 10% असतो त्याला सोडून पूर्ण 100% कव्हर असतो. सगळ्याच इन्शुरन्समध्ये कव्हर असतो ते. एक हॅल्युरॉनिक ॲसिड विथ कोलॅजिन एक टॅबलेट मिळतं, ते नीसाठी चांगलं आहे ते का? हायलोरॉनिक ऍसिड जे आहे ते तर इंजेक्शन झालं आपण हा. आणि कोलॅजन जे आहे ना ते हा. नव्या पद्धतीचे आपण गोळ्या आता सुरू आपण नॉर्मली जसं ग्लुकोझामाइन द्यायचो ना आधी, हा. त्याच प्रकारे कोलॅजन पण आहे आपण देऊ शकतो. ते आर गुड. They are इन्फ्लेमेशन for, कमी. हो, हो, ते बिलकुल. पावडर पण आहे ना कोलॅजन? पावडर फॉर्म मध्ये येतो, हा. गोळ्या फॉर्म मध्ये येतो, पण जो सगळ्यात चांगल्या प्रकारचा जो आहे कोलॅजन तो चिकन बोन्स मधून येतो. ठीक आहे. सगळ्यात जो चांगला म्हणजे इट्स अ नॉन व्हेजिटेरियन मेडिसिन. फक्त जे लोक एकदम व्हेजिटेरियन एकदम स्ट्रिक्टली आहेत त्यांना आपण सांगतो. बाकी इट्स अ व्हेरी गुड. मी सगळ्याच पेशंटना देतो आजकाल कोलॅजन. ठीक आहे. आणि काय प्रश्न आहेत का? ठीक आहे सर. काय प्रश्न तर विचारा, आता मी हे बंद करू. मग डॉक्टर शेखर येऊन तुम्हाला नंतरचं सांगेल. हो मी डॉक्टर सेकंड, त्या गोळ्यांचा काही साईड इफेक्ट नाही ना? बघा नॉर्मली जे कोलॅजनचे टॅबलेट असतात ना ते किडनीवर आणि लिव्हरवर 100% सेफ आहे. कॅन बी गिव्हन कोणते त्याचा काही साईड इफेक्ट्स नाही. साईड इफेक्ट नाही आहे. इव्हन 1 year also you can take it. पावडर फॉर्म घेतला तरी काही पावडर पण तेच आहे मॅडम. जे आपण कोलाप्लेक्स म्हणून असतात ना पावडर असतो तो पण तेच आहे. साईड इफेक्ट्स नाही. नाही साईड इफेक्ट बंद केलं. आत्ताच आपल्याला डॉक्टर वासनिक यांनी आपल्या आरोग्याविषयी खूपच व्हॅल्युएबल अशी माहिती दिली. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्या वेळ काढून ते इथे आले आणि आपल्याला हे सगळं गायडन्स दिला. ह्याच्याबद्दल मी संस्थेतर्फे त्यांचे आभार मानते आणि त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून चरणकर साहेबांना सांगते त्यांना एक पुष्पगुच्छ द्या. थँक्यू. मला आय वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी टू तुम्हाला सांगताना. ठीक आहे. सगळे प्रश्न तुम्ही विचारले दॅट वॉज व्हेरी हॅपी अबाउट. नॉर्मली मी प्रेझेंट करतो खूपदा मला असं वाटतं की लोक विचारणार नाही झोपणार म्हणून. आय वॉज व्हेरी हॅपी. ठीक आहे. थँक्यू.